तर मित्रांनो आज आपल्याकडं भयंकर पाऊस यायला लागला. तुम्हाला सांगतो 2-3 दिवस झाले असं गरजच होतं. इजा कळाडत होतं पण आज पाऊस आलेला आहे आणि पावसानं आज हजेरी चांगली लावली आहे. तुम्हाला सांगतो जनावरांचं हे जरा आमचं थोडा हाल आहे. पण काय आता करायचं, जे ज्वारीचे पिकं वगैरे आहे ते त्यांना पण जरा पावसाची गरज आहे. हे गाई येले म्हणून एवढं घेतलंय, ह्याच्यात पत्र्यात घेतलंय. हा बघा तिला घेतलंय पत्र्यात एवढं. असं नुसतं पाणीच पाणी. ह्यांना दुसरे येत नाही, ह्यांना हे कट करून आणलंय. घर बी आमचं असं गळायला लागले. काय लय अवघड आहे. जरा मित्रांनो थोडं सपोर्ट करा राव. तुमच्या सपोर्टवर काय झालं तर झालं. डाळिंबाचं क्रिएटवर असं मास्तरांचं तर हाल मला बघवत नाही. काय करायचं, शेरडाशी आज आहे ते काय आलंय. हा बंगला दिसत नाही. तर बघा मित्रांनो हा इथे एक बंगला आहे. ते बंगला काय दिसत नाही पावसानं. गायला तर आता पुसायला लागते का काय काय माहीत. आता नाही असा भयंकर पाऊस यायला लागलाय. असा दहारा लागलेला नुसतं पावसावर. कोकणातल्या माणसांसारखी आमची हालत झाली आहे. मला सांगतो हे बघा बाहेर जा नको. लाईट गेली आहे, बॅटरी लावली. तुम्हाला सांगतो बघा लाईट अशी गेली आहे, बॅटरी लावली आहे. नाही हा नाही ए गाय आड्याला सोडून घ्यायचे काय. हा कसं म्हणाले ऐ घरात चल. बघा इथं बारकी पाडी अशी तो बा केली आहे. नाही असलं काय पावसात राहत नाही बाबा. आणि ह्याच्या कपाळावर इंग्लिशमध्ये 7 आहे. हे गाडा नेऊन लावला बाहेर. गरजाला आलेले बेकार. गाई घेतली अलीकडं. चाल गे काय आज घटस्थापना असल्यामुळं पाऊस यायला आलोय. आपल्यात बसवलं घट लय मित्रांनो पाऊस पडले भयंकर. तुम्हाला दाखवतो पाणी. आता ती आमचे बघा मित्रांनो असं पाणी साठलंय. ते पाणी चुल आहे पूर्ण चुलीत असं पाणी साठलंय. मस्त तर बघा म्हातारांचा हाल आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता पाऊस उघडला आणि मला एका मित्रानं बोलवले. त्याच्या घराकडे त्याची मका पाण्यात भिजले. मग चाललोय तिकडं आता.
पालं झाकलेली अशी. हे बघा इथे 101 पोती मका असेल. बाकी दुसरी बाजूला दाखवतो मला. पूर्ण मका भिजले बघा मित्रांनो. तुम्हाला सांगतो 100-200 पोती मका होईल एवढी भिजली सगळी. पावसानं लय नुकसान झाल्यावर तुम्हाला सांगतो आता पालं बिलं झाकले सगळे. हे अशी पालं झाकलेली चालतो इथं. आता पालं बिलं उघडून बघितले भिजले मका काय बाजूला काढले आणि झाकून ठेवले. अजून मला आंबोळी काल पाऊस किती पडला तुला माहित नाही का? तर नमस्कार मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो आजचा दुसरा दिवस आहे बघा. आणि ही राहिली नुसती बायको माहिती टकोऱ्यानं हात फिरवायला लागली आहे. तर काल तर तुम्ही बघितला किती पाऊस पडला काय म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये. तर हे बघा इकडं तुम्हाला सांगतो ही जनावरांना असं हे केलंय. कोण आलं बघ ए कोण आलं बघ की पळत गेले कोण आले कोण बघ. तर तुम्हाला सांगतो ही इकडची ही ज्वारी आहे की नाही ही ज्वारी बेरी तुम्हाला सांगतो पूर्ण अशी झोपली आहे. आणि ही मका पण असं राहिले तोडायची तुडली नाही पाऊस लागला म्हणून. काल सुरुवात केली होती मका तोडा तुम्हाला दाखवतो. हा बघा ही काल अशी सुरुवात केली होती इकडून. ती जेवढी कणसं निघाली त्या पालात झाकून ठेवली. तर काल तुम्हाला सांगतो माझ्या मित्राचं बी इतकं नुकसान झालं. त्यांची 100-200 पोती जी मका आहे तर ती पूर्ण अशी निम्यार्धी भिजलेली आहे. आता पण मी तिकडे चाललोय तुम्हाला दाखवतो. तिथं आता कसं काय सिस्टम आहे मका अजून गोळा करायची तिथली तुम्हाला मी दाखवतो. तर बघा ही आपली पाडी कशी दिसते पाडी. काल हिला घेतली तिथं इथं बांधली ती बघा हो. गाई ही इथं होती. पाऊस पडायला लागले माहिती बेकार आहे. हो ही तिथे टाकी तिथे काल ती टाकी ही काय सुद्धा दिसत नव्हती पावसात. चिवे हाय कर हाय हाय कर. तू कधी हाय करायचे काय. तर ए चला आता जायचं तिकडं. अजून तुम्हाला जी मका भिजली होती ती तुम्हाला दाखवतो.